आज मिसळ पाव केली आहे, पण थोड्या वेगळ्या पद्धतीने. चला तर मग बघू रेसिपी. सर्वात आधी आपण वाटण करायचं आहे. वाटणासाठी तेलात कांदा घालायचा. कांदा छान फ्राय झाला की त्यामध्ये टोमॅटो घालायचा, वरतून कोथिंबीर घालायची आणि हे साईडला काढून घेऊयात. त्याच कढईमध्ये खोबरं घालायचं आहे. खोबरं छान लाल होईपर्यंत परतून घ्यायचं आणि हे सगळं आता वाटून घेऊयात. वाटण झालं की आता कुकरमध्ये आपण तेल घालायचं. त्यामध्ये थोडे जिरे घालायचे, कढीपत्ता घालायचा, कांदा घालायचा आहे, हळद आणि लाल तिखट घालायची आणि त्यावर मोड आलेली मटकी घालून घेऊयात. आता मीठ घालायचं आहे आणि पाणी घालायचं, जरा भरपूरच घालायचं पाणी, आणि कोथिंबीर घालून याला 2 ते 3 शिट्ट्या काढून घेऊ. आता मिसळसाठी लागणारी फोडणी करायची आहे. कढईमध्ये भरपूर तेल घ्यायचं, त्यामध्ये आलं लसूण पेस्ट आणि वाटलेलं वाटण घालायचं आहे. ते छान परतून घ्यायचं. त्यामध्ये लाल तिखट, धना पावडर आणि मिसळ मसाला घालायचा आणि शिजवलेली मटकी घालून घ्यायची आहे. गरजेनुसार पाणी घालायचं, मीठ घालायचं. 2 ते 3 मिनटं छान उकळून घ्यायचं आहे. त्यावर कोथिंबीर घालायची आणि रेडी आहे आपली मिसळ. एन्जॉय.